पुस्तकामध्ये इंग्लिश वर्ड्स आल्यामुळे मराठी लेखक नाराज आहेत, विरोधक आरोप करतात। तो शब्द असा होता वन्स मोर हा शब्द आलेला। वन्स मोरला अल्टरनेट मराठी शब्द आहे का, पर्यायी मराठी शब्द आहे का? शेवटी यमक जुळत असताना एखादा इंग्रजी शब्द आला तर त्याच्यामध्ये फार मोठा त्याचा बाऊ केला पाहिजे असं बिलकुल नाही। कारण आपण टेबल म्हणतो, टेबल हा मराठी शब्द आहे का? तर त्याचप्रमाणे कप इंग्रजी शब्द आहे पण तो प्रचलित मराठीमध्ये झाला, त्याला पर्यायी शब्द आलेले नाही आहे। आणि त्याच्यामुळे आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण थोडंसं प्रॅक्टिकल राहिलं पाहिजे। आता मी तुम्हाला प्रॅक्टिकल म्हणतो, तर प्रॅक्टिकलला दुसरा शब्द मराठीमध्ये प्रॅक्टिकल हा कॉमन शब्द झालेला आहे। त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, मी मराठी भाषेचा मंत्री आहे, मराठी भाषेचं धोरण मीच आणलं, त्यामुळे मला मराठीचा सगळ्यात जास्त अनुभव असणार। 18 वर्ष मराठी भाषेचं धोरण आलेलं नव्हतं, त्याला कोणाला मराठीचा कळवळा आला नाही। आज मराठी भाषेचं आम्ही धोरण आणलं, प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये मराठी बोलणं कंपल्सरी केलेलं आहे, त्याच्याशिवाय त्या व्यक्तीचं काम नाही करायचं। तुम्हाला पाहिजे तर दुभाषी घेऊन या, परंतु मराठीमध्ये बोला, ही भूमिका ज्याला आम्ही ठामपणे महाराष्ट्रामध्ये घेतो त्याला मराठीचा आम्हाला अभिमानच आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। परंतु एखाद्या कवितेमध्ये यमक जुळवण्यासाठी एखादा शब्द आला असेल आणि तो जर रूढ शब्द असेल, रूढ म्हणजे तो रूढ झालेले असतात शब्द, जसं मी तुम्हाला उदाहरण दिलं टेबल, टेबल हा शब्द आहे इंग्रजी, परंतु मराठीमध्ये तो रूढ झालेला शब्द आहे, त्याला आपण चौपाई म्हणत नाही। चौपाई म्हटलं तर मुलांना कळणारच नाही, त्यांना टेबलच म्हणायला लागतं। कप बशीला कप बशीच म्हणायला लागतं, कप हा इंग्लिश शब्द आहे, म्हणून आपण काय कप बशी म्हणायचं थांबवलंय का? तसंच ज्याला चेअरअप करतात, चेअरअप म्हणजे ज्याला प्रोत्साहन देतो आपण आपल्या खेळाडूंना, त्या म्हणजे एखादा गायक असेल आणि चांगलं गायन म्हटलं तर मराठीमधलं उत्कृष्ट क्लासिकल जरी सॉन्ग त्यांनी गाणं म्हटलेलं असलं तरी त्याला वन्स मोरच म्हणतात ना, पुन्हा एकदा असं टाळा वाजून म्हणत नाही। तर एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की काही शब्द रूढ झालेले आहेत मराठीमध्ये आणि मुलांना सुद्धा त्याच शब्दांची सवय झालेली आहे आणि त्याच्यामुळे फारसं काही गैर आहे असं मी समजत नाही। तरी पण ह्याच्यामधले एक्सपर्ट लोक असतात जे हे सगळं करत असतात। मी माझं तर स्वतःचं त्याच्यामध्ये इंटरफिरन्स काही नसतं, परंतु मी त्या समितीशी पुन्हा एकदा बोलेन आणि शक्यतो रूढ शब्द असले तरी पण तुम्ही 4 वेळा खात्री करा, या सगळ्या विद्वान मंडळींना दाखवा आणि नंतर ते शब्द वापरा, एवढं मी निश्चितपणे सांगू शकतो। आणि त्याच्यावर साहित्यिक असतातच ना, साहित्यिक असतात, शिक्षक असतात आणि त्यांच्याच कमिट्या असतात, कविता तेच चूज करतात, म्हणजे तेच सिलेक्ट करतात कविता, धडेसुद्धा तेच हे करत असतात आणि त्याच्यामुळे प्रत्येक लहान गोष्टीवर खूप त्याचं किती इश्यू करायचा आहे याचा एक मर्यादा प्रत्येकाने बाळगावी अशी माझं मनापासून विनंती आहे। कोणाचा अपमान करण्याची ह्याच्यामध्ये कुठलाही उद्देश नाही आणि तो रूढ शब्द आहे की नाही ह्याची खात्री त्यांनी करावी, किंवा एखाद्या शोला जाऊन बघावं, क्लासिकल मराठी संगीताच्या शोला जावं आणि त्या ठिकाणी जर उत्कृष्ट गाणं झाल्यानंतर लोकांनी वन्स मोर नाही म्हटलं तर मी समजू शकेन की माझं खोटं आहे, पण तो रूढ शब्द झालेला आहे मराठीमध्ये, त्याला काही इलाज नसतो आणि शक्यतो हे सुद्धा अवॉइड करण्याचा आमचा प्रयत्न राहील। परंतु ह्याच्याचबरोबर तुम्ही एक गोष्ट विसरता की आम्ही सगळ्यांना आता मराठी कंपल्सरी केलेलं आहे। पहिलीतली मुलं सुद्धा मराठी शिकणार, दुसरीतली सुद्धा शिकणार, 10वीतली सुद्धा शिकणार। लोकांची मागणी आहे 11वी 12वीला सुद्धा कंपल्सरी करा, त्याचाही विचार आम्ही करू। परंतु एक गोष्ट चांगली आहे की अगदी मोठ्यात मोठ्या शाळेला सुद्धा आता मराठी शिकवणं कंपल्सरी आहे आणि केवढाही मोठा उद्योगपती असला आणि आमच्याकडे आला तर त्यांनी मराठीमध्ये बोलणं कंपल्सरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।